नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। त्याच्यातच मित्रांनो, तुम्ही जो शेवंती बाग बघताय, अर्थात या ठिकाणी जो शेवंती बाग आहे, तर या शेवंती पिकावरती जो महत्त्वाचा येणारा जो करपा आहे, या करप्यावरती आपल्याला नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे। तर फवारणी करताना कोणकोणते इन्सेक्टिसाइड, कोणकोणते बुरशीनाशक म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे, आज एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच मित्रांनो, जे शेवंती उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण शेवंती पिकावर सर्वात जास्त येणार असेल त्यांचे करपा आहे, तर या करप्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कीटकनाशक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे। तर या अवस्थेमध्ये कोणतं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे, तर निश्चितच याच्यावरती आपल्याला एक अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणू शकतो, कारण गोड पीक आहे। तर अळीचा प्रादुर्भाव असेल किंवा काळा मावा असेल किंवा हिरवा तुरतुडा असेल, पिवळा मावा असेल, तर या ठिकाणी आपल्याला डायमेथाइट अर्थात रोगार आहे, या ठिकाणी भरपूर कंपन्यांचा रोगार अवेलेबल आहे, त्या ठिकाणी आपण हे रोगार वापरू शकता की जेणेकरून आपल्याला अळीवरती चांगल्या पद्धतीने काम करेल। आणि विशेष म्हणजे 2 ते 2.5 ml प्रति लिटर म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 40 ते 50 ml आपण घेऊ शकतो। आणि कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला स्कॉर्चिंग येणार नाही, फुलगळमध्ये अडचण होणार नाही, प्लेनमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये चालणार आहे। साधारणपणे 2 ml लिटरला या पद्धतीमध्ये आपल्याला वापरायचं आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की आपल्याला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे। ते बुरशीनाशक घेताना आपण या ठिकाणी मॅटलायझिकल अर्थात मॅट्रिक्स आहे ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं, त्यानंतर अजून भरपूर कंपन्यांचं आहे, पण मी वापरताना ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं मॅट्रिक्स अर्थात मॅटलायझिकल 35% आहे, 1.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे वापरणार। 20 लिटरचा पंप असेल तर 30 ग्राम म्हणजे लिटरला 1.5 ग्राम याप्रमाणे आपल्याला वापरायचे। त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनला आपण या ठिकाणी जटायू अर्थात कोरोमंडल पेस्टिसाइडचं जटायू आहे अर्थात क्लोरोथिनॉइल 75% WP, हे दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे आपण या ठिकाणी 2 in 1 मध्ये वापरणार आहोत। हे 1.5 ग्राम, हे 2 ते 2.5 ग्राम, हे याला आपण कॉम्बिनेशन मध्ये जेम जटाई म्हणतो किंवा जो सुरुवातीला अगोदर वापरलं जायचं, याचा रिझल्ट खूप सुंदर आहे, चांगल्या पद्धतीमध्ये मिळत असतात, ते आपल्याला वापरायचे। आणि फक्त चौथी गोष्ट आहे तर स्टिकर या ठिकाणी आपण वापरणार आहोत। या 4 गोष्टीचं महत्त्वाचं आहे, एक कीटकनाशक आहे, एक बुरशीनाशकमध्ये कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक मध्ये, आणि चौथा आहे जे स्टिकर, जे आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। निश्चितच शेवंती पिकावरती येणारा जो करपा आहे, या करप्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला ही करपा फवारणी अतिशय गरजेची आहे आणि महत्त्वाची आहे। त्यासाठी हीच फवारणी आपल्याला शक्यतो काढून घ्या। मी स्वतः एक शेवंती उत्पादक शेतकरी आहे, तुम्ही पण बघताय, तर या शेवंती उत्पादक शेतकऱ्याला महत्त्वाचा रिझल्ट येण्यासाठी आपण ही महत्त्वाची जी फवारणी आहे ही करून घेणार आहोत। निश्चितच ही फवारणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ सुद्धा आहे तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना पाठवू शकता। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करू शकता आणि लाईक पण करा। धन्यवाद।